नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंड्यापासून मस्त एक असा पदार्थ बनवणार आहोत, जो लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी आपण इडलीचं भांडं घेणार आहोत आणि त्यात एक तांब्या पाणी गरम करायला ठेवू आणि इडलीच्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून छान पसरून घेणार आहोत. अशा पद्धतीने मस्त छान पसरून घ्यायचं आहे. मी इथे 4 अंडी घेतली आहेत, म्हणून 4च ते इडलीचे पॅनला तेल लावलं आहे, बाकीचे नाही. तर मी 4 अंडे 4ही खात्यांमध्ये फोडून घेते. हे गावरानी अंडी आहेत म्हणून लहान आहेत. दुकानावरची अंडी ही मोठी असतात, म्हणून ते तुम्ही डायरेक्ट इडलीच्या भांड्यात फोडू नका. आधी वाटीत फोडा, मग त्याच्यात टाका, कारण ते इडलीच्या भांड्याच्या बाहेर जाऊ शकतात. ते मोठी अंडी असतात म्हणून. अशा पद्धतीने आपण 4ही अंडी फोडून घेतली आहेत. थोडं थोडं तिखट टाकायचं आहे सगळ्यांवर. 4ही अंड्यावर मी थोडं थोडं तिखट टाकून दिलं आहे. आता थोडंसं मीठ टाकू आणि छान पाणी उकळलं की हे आपण त्यावर ठेवून देऊ, इडलीच्या पॅनवर. छान पॅनही गरम झालंय, पाणी उकळतंय. झाकण लावून 10 ते 12 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर राहू द्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटाच्या आधी काढायचं नाही आहे, नाहीतर त्याला कच्चं पण राहतं. त्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि धना पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ आणि 2 चमचे पाणी मी घालून ते छान बॅटर मिक्स करून घेणार आहे. मसाला बनवून घ्यायचा आहे आपण छान. अजून थोडंसं पाणी घालून हलवून घेऊ. सहसा 2 चमचे पाणी मी त्याच्यात टाकलं आहे. एकत्र करून घ्यायचं आहे. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता आपण सुरी घेणार आहोत आणि त्याच्या साहाय्याने चेक करून घेणार आहोत. थोडंसं चाकूला चिटकलं म्हणून थोडा वेळ अजून ठेवू. 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा चेक करू. बघू शकता आता आपली अंड्याची इडली व्यवस्थित तयार झाली आहे. पुन्हा एकदा चेक करून घेऊ. सुरीला अजिबात लटकत नाही आहे. बाहेर काढून थंड होऊ द्यायचं आहे आणि हलक्या हाताने सुरीने आपण ती अंडी काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये ठेवू. चारही अंडी मी काढून ठेवलेली बाजूला. जो मसाला आपण तयार केला होता तो आपण त्याला व्यवस्थित लावून घेऊ. मसाला मस्त लावून घ्यायचा आहे 4ही अंड्यांना. अशा पद्धतीने तुम्हाला जसं लावता येत असेल तसं लावा. फक्त आपल्याला दोघं बाजूंनी लावायचं आहे मसाला.
तुम्हाला वाटत असेल की खूप तिखट झालं असेल, एवढं चमचाभर तिखट टाकलं आहे, तर तसं काहीही नाही आहे. आपण त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि ते तेलात तळणार आहोत, म्हणून त्याच्यातला जो तिखटपणा असतो तो चालला जातो आणि अजिबात तिखट लागत नाही. उलट त्याला जी आपण गरम मसाला आणि धने पावडर टाकलेलं आहे त्याच्यात, त्याची जी चव असते अतिशय भन्नाट अशी लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने दोघं साईडने छान आपण मसाला लावून घ्यायचा आहे आणि गॅसवर पॅन ठेवायचं आहे किंवा तवा असेल तवा ठेवा. छान तेल पसरवून तेल गरम झाल्यावर आपण ते अंडी त्याच्यात, तुम्ही शेलो फ्राय करा किंवा तळून घ्या, तुम्हाला जसं आवडत असेल तसं करा. मी अशा पद्धतीने अंडी शेकून घेते. थोडंसं तेल जास्त राहू द्यायचं आहे आणि ते तेल जे उरलेलं असतं ते फेकायचं नाही आहे. पोळीला लावायला कामात येतं, वापरून घ्यायचं आहे. 1 किंवा 2 दिवसात आपण पटकन ते तेल वापरून घ्यायचं आहे, जास्त दिवस पडू नाही द्यायचे. 2 मिनिटानंतर लगेच दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. जास्त वेळ जर का राहू दिलं तर त्याला तो वातडापणा येतो, म्हणून 2च मिनिटात आपण मस्त परतून घेणार आहोत आणि दुसरी साईडही 2 मिनटं राहू देणार आहोत. गॅस बंद करून घेतला. बघू शकता. आता आपण काढून घेऊ. दिसायला जेवढं छान दिसतंय ना तेवढंच खायलाही लागतं. खूप भन्नाट चव असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. बघू शकता अशा पद्धतीने किती छान दिसतंय. वाव. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.